नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण जमिनीमध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारचे अन्नद्रव्य देत असतो, या अन्नद्रव्य पिकाला कसे उपलब्ध होतात हाच या व्हिडिओचा विषय आहे। शेतकरी बांधवांनो, बऱ्याचदा आपण पिकांना जे काही वेगवेगळ्या प्रकारचे अन्नद्रव्य देत असतो, या अन्नद्रव्य उपलब्ध होण्यासाठी बरेच घटक हे मदत करत असतात। तसेच काही घटक या अन्नद्रव्य उपलब्ध होण्यावरती परिणाम सुद्धा घडून आणत असतात। या व्हिडिओमध्ये आपल्याला हे जे काही परिणाम करणारे घटक आहेत ते सविस्तर समजून घ्यायचे आहेत। शेतकरी बांधवांनो, कोणत्याही पिकाची जर चांगल्या पद्धतीची वाढ व्हायची असेल, चांगल्या पद्धतीचं उत्पादन यायचं असेल, तर निश्चितच आपल्याला त्या पिकाला जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीचे अन्नद्रव्य उपलब्ध होणे गरजेचं असतं, तसे किंवा ते देणं सुद्धा गरजेचं असतं। पण जेव्हा हे जमिनीमध्ये अन्नद्रव्य घातले जातात, त्यावेळेस ते पिकाच्या मुळांकडून घेताना जे काही परिणाम करणारे घटक आहेत, त्यातला सगळ्यात पहिला घटक आहे तो म्हणजे पीएच। शेतकरी बांधवांनो, जमिनीमध्ये अन्नद्रव्य उपलब्धतेवरती सगळ्यात मोठ्या प्रमाणात परिणाम करणारा घटक म्हणजे हा पीएच आहे। जसजसा जमिनीमध्ये पीएच वाढत जातो, तसतसे जमिनीमध्ये हायड्रोजनचे आयन वाढत जातात आणि तसेच या अन्नद्रव्य उपलब्ध होण्यामध्ये त्याचा खूप मोठा संबंध या आयनाशी इतर खतांचे जे आयन यांच्याशी आहेत यावरती ते मोठा परिणाम घडून आणत असतात। पण जसा पीएच हा वाढत गेल्यानंतर अन्नद्रव्य उपलब्ध वरती परिणाम होतो, तसा पीएच हा कमी ज्यावेळेस होत जातो तेव्हा सुद्धा अन्नद्रव्य उपलब्धतेवरती त्याचा परिणाम घडत असतो। त्याशिवाय दुसरा महत्त्वाचा घटक आहे तो ही अन्नद्रव्य उपलब्धते परिणाम घडत असतो, तो म्हणजे जमिनीचे पाणी धारण क्षमता। बऱ्याचदा जर जमिनीमध्ये जे काही उपलब्ध होणारे अन्नद्रव्य आहेत ते पाण्यामध्ये विरघळूनच पिकांच्या मुळांकडून ते शोषले जात असतात। पण जर जमिनीमध्ये पाण्याची कमतरता निर्माण जर झाली, अशा परिस्थितीमध्ये सुद्धा पिकाला अन्नद्रव्य उपलब्धतेवरती त्याचा परिणाम घडून येत असतो। तसेच जास्त प्रमाणामध्ये जमिनीमध्ये जर तुम्ही पाणी दिलं तरी सुद्धा जमिनीमध्ये अन्नद्रव्य उपलब्धतेवरती त्याचा परिणाम घडून येत असतो। म्हणजे जमिनीमध्ये जास्त पाणी झालं तर वॉटर लॉगिंग कंडिशन होते, मुळांना ऑक्सिजन घेणं हे काही प्रमाणामध्ये अडचणीचं होतं। मग अशा परिस्थितीमध्ये अन्नद्रव्य शोषण्याचं जे काही मुळांचं कार्य यावरती यांची क्रिया जी आहे ही थोडीशी मंद गतीने घडत असते। म्हणूनच पाणी धारण क्षमता जमिनीची ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की जी अन्नद्रव्य उपलब्धतेवरती परिणाम घडून आणत असते। त्याच्यानंतर तिसरा आणि महत्त्वाचा घटक जो जमिनीच्या अन्नद्रव्य उपलब्धतेवर अडचणी निर्माण करतो तो म्हणजे सेंद्रिय खतांचा कमी वापर। ज्या जमिनी हलक्या थोड्याशा मुरमाड असतात, अशा जमिनीमध्ये सेंद्रिय खतांचा वापर हा कमी असतो किंवा सेंद्रिय पदार्थ जो असतात ते कमी असतात। आणि ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय खत किंवा सेंद्रिय कर्ब कमी असतो, अशा परिस्थितीमध्ये सुद्धा जमिनीमध्ये या सेंद्रिय कर्बाचा परिणाम अन्नद्रव्य उचलण्यावरती होत असतो आणि त्यामुळे अन्नद्रव्य उचलण्यासाठी त्या अडचणी निर्माण करत असतात। तसेच शेतकरी बांधवांनो, जमिनीमध्ये अन्नद्रव्य उपलब्ध होण्यासाठी जीवाणूंची संख्या कमी जर असेल ती सुद्धा तुमच्या अन्नद्रव्य उपलब्धतेवरती परिणाम घडून आणत असते। जसे जमिनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू असतात, काही उपयुक्त जीवाणू असतात, काही तसेच घातक जीवाणूही जमिनीमध्ये वाढत असतात। उपयुक्त जीवाणूमध्ये रायझोबियम, आझोस्पिरिलम, घातक जीवाणूमध्ये फ्युजिओरॅमा आणि रायझोकोटिनिया या ज्या काही जीवाणू आहेत, हे जीवाणू सुद्धा जमिनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हे जीवाणू सुद्धा कमी जास्त झाले तर त्याचा पिकांना अन्नद्रव्य उपलब्धतेवरती परिणाम घडत असतो। त्याशिवाय जे काही सेंद्रिय पदार्थ जमिनीमध्ये असतात यांचं हे कुजवण्यासाठी सुद्धा यांचा सेंद्रिय जीवाणूंचा खूप मोठा रोग असतो आणि त्याचा परिणाम पिकांच्या अन्नद्रव्य उचलण्यावरती होत असतो। तसेच जमिनीची जी शेवटचा आणि महत्त्वाचा एक घटक आहे तो सुद्धा परिणाम घडत असतो। म्हणजे प्रत्येक जमिनीची किंवा प्रत्येक मातीचे अन्नद्रव्य धरून ठेवण्याची एक क्षमता असते, ही क्षमता कमी प्रमाणामध्ये असेल तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा पिकाला एखाद्या जमिनीची अन्नद्रव्य धरून ठेवण्याची क्षमता कमी असेल तर त्याचा निश्चित परिणाम पिकांना अन्नद्रव्य उचलण्यावरती होत असतो। शेतकरी बांधवांनो, या व्हिडिओमध्ये आपण अन्नद्रव्य उचलण्यासंदर्भामध्ये जे काही वेगवेगळे घटक परिणाम घडून आणत असतात त्या संदर्भात सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे। या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा। नमस्कार।